देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। नमस्कार। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्तिपूर्ण जागरात आपलं सहर्ष स्वागत। मन विकारमुक्त झालं की मुक्तीचा मार्ग सोपा होतो आणि या विकारांना नामस्मरणाने दूर करता येतं। फक्त यासाठी भक्तीच्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे असं संत परंपरा सांगते। संत ज्ञानेश्वरांनी रचलेला भक्तीचा हा पाया जगद्गुरु तुकोबांनी कळसापर्यंत नेऊन पोचवला। विठुरायाच्या दर्शनाचा हा अविस्मरणीय सुख सोहळा शतकानुशतक अविरत सुरू आहे। चला तर अशाच वैराग्याचा अनुभव घेऊया आजच्या आपल्या कीर्तनातून। हरे राम कृष्ण हरी देवाची आद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी। जिव्हे वेगू करी वेदशास्त्रे वारी बाह्या सदा। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। विठ्ठला विठ्ठला श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री अखिलेश श्री पांडुरंग परमात्मा जो तुमचा आमचा सर्वांचा अंतरात्मा त्या श्री पंढरीश परमात्म्याच्या चरणसेवेसाठी आपल्या भाविकांच्या पुढे सर्वांच्या पुढे नतमस्तक होऊन जो अभंग अशा प्रकारचा घेतलेला आहे तो अभंग माऊली श्री महावैष्णव योग्यांची माऊली सर्व वारकऱ्यांवर ज्यांच्या कृपेची सावली असे ज्ञानोबा राय ज्यांची अतिशय वंदनीय पाय त्या ज्ञानोबा रायाचा हरिपाठ या सुंदर ग्रंथातील अत्यंत छोटासा हा ग्रंथ आहे। शॉर्ट बट स्वीट उसको इंग्लिश में कहते हैं। अगदी लहान दिसायला त्या ठिकाणी अशा प्रकारे लहान पण अर्थानं असणारा महान जो हा ज्ञानोबा रायांचा हरिपाठ रूपी ग्रंथ आहे त्या हरिपाठ रूपी ग्रंथातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग आपल्या ह्या सेवेसाठी मी निवडला। विठ्ठला 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 विठ्ठला। का हा अभंग मी निवडला असेल बरं याचं कारण अशा प्रकारचा हा जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमाचंही नाव आहे देवाची द्वारी आणि हा अभंग देखील त्याच प्रकारचा मी त्या शीर्षकाचा निवडला देवाची द्वारी कारण हा कार्यक्रम मला आवडला म्हणून मी हा अभंग निवडला। विठ्ठला विठ्ठला
हा अभंग अशा माऊलींचा इतका सुप्रसिद्ध आहे की हा अभंगाचा आणि महाराष्ट्राचा अगदी रक्ताचा, नात्याचा, जीवाचा, भावाचा संबंध आहे. हा अभंग पाठ नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात कदाचित त्या ठिकाणी दृष्टीपाठ नसेल, परंतु कानपाठ हा असेलच असेल. प्रत्येकाच्या कानावरून हा अभंग गेलाच असेल. म्हणून हा अभंग म्हणजे महाराष्ट्राचा आणि अत्यंत जिवलग आहे, आवडता आहे, अत्यंत असणारा जवळचा अशा प्रकारचा हा अभंग आहे. म्हणून हा अभंग मी सेवेसाठी निवडला. इतर अभंग वक्त्यानं जर घेतले तर कदाचित चाल म्हणत असताना आमच्या गवई महाराजांना हा अभंगाचे त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा चरण विचारावं लागतं, काय आहे ते, काय आहे ते. परंतु कुठलाही महाराष्ट्रातला गवई असा सापडणार नाही की ज्याला हा अभंग पाठ नाही. म्हणून हा अभंग अत्यंत सोपा, वारकऱ्याची त्रिकाल संध्या असणारा हरिपाठ रूपी हा ग्रंथ आणि त्या ग्रंथातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. वारकऱ्यांची त्रिकाल संध्या जर काय असेल तर वारकऱ्याची त्रिकाल संध्या म्हणजे हरिपाठ आहे. जशी ब्राह्मणांमध्ये त्रिकाल संध्या असते आहे की नाही, प्रातःसंध्या, माध्यान्ह संध्या आणि सायं संध्या. ही संध्या जशी आणि त्या ठिकाणी ब्राह्मणामध्ये असते, ती संध्या वारकऱ्यांना देखील असते. आणि वारकऱ्याची त्रिकाल संध्या म्हणजे हरिपाठ आहे. आता हरिपाठ म्हणजे नेमकं काय, आपण सगळेच म्हणतो हरिपाठ, पण हरिपाठाची व्याख्या आपल्याला कदाचित सर्वांनाच ज्ञात असेल असं सांगता येत नाही. मग हरिपाठाची व्याख्या काय, शास्त्रकार सांगतात, हरेय नामनस्य पाठा इति हरिपाठा. हरीच्या नावाचा रात्रंदिवस पाठ, त्याचं नाव आहे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. तुकोबारा त्याची सोपी मराठीतून व्याख्या करतात. दिन रजनी हाची धंदा, रात्रंदिवस देवाच्या नावाचं चिंतन, स्मरण, नामस्मरण, त्यालाच म्हणतात हरिपाठ. कबीर महाराज याचंच वर्णन गोड करतात. हे भजन सातत्यानं चाललं पाहिजे, हे भजन कंटिन्युटीने चाललं पाहिजे. कबीर महाराज त्याचं वर्णन करतात. हरिपाठ नेमकं म्हणजे काय, नजर न आवे आत्मज्योती, तेल न बत्ती बुझ न जाती, झिलमिल झिलमिल निशिदिन चमके जैसा निर्मल मोती, कहेत कबीरा सुनवै साधू घर घर बाचत पोथी. वाह क्या बात. नजर न आवे आत्मज्योती, तेल न बत्ती बुझ न जाती. आपल्याकडे इथे काही निरंजन लावलेले आहेत, समया लावलेले आहेत, पण वारंवार 5-10 मिनिटानं लक्षपूर्वक त्याच्यामध्ये जर स्नेह ओतलं, तेल ओतलं तरच त्या ठिकाणी ती तेवत राहणार आहे. परंतु ही एक भजनाची ज्योत अशी आहे की ती ज्योत कधीच नाही जात. किसच नाव ज्योत, काय चिंतन आहे सुंदर. नजर न आवे आत्मज्योती, तेल न बत्ती बुझ न जाती, झिलमिल झिलमिल निशिदिन चमके जैसा निर्मल मोती, कहेत कबीरा सुनबै साधू घर घर बाचत पोथी, इसको कहते हरिपाठ. रात्रंदिवस देवाच्या नामाचं स्मरण, रात्रंदिवस नामाचा जप, याचंच नाव आहे हरिपाठ. आपलं भजन म्हणजे कसं भजन असतं, आपलं भजन म्हणजे इन्स्टॉलमेंट्स असतं. आपलं भजन म्हणजे आलं मनाला तर गेली शेणाला, नाही तर बसलीच उन्हाला. सांगायचं कोणाला, ही ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, आपलं भजन म्हणजे आपल्या सवडीनुसार, आवडीनुसार नाही. आपलं भजन म्हणजे सवडीनुसार. भजन म्हटल्यानंतर हाय अवकाश होईल सावकाश, ही आमची भावना असते. हा प्रपंच आम्ही तातडीनं करतो, आतडीच्या कळवळ्याने करतो आणि परमार्थ मात्र त्या ठिकाणी दैवावर टाकतो. विठ्ठल विठ्ठल. पण संतांनी आपल्या श्वासाश्वासावर नाम घेण्याचा प्रयत्न केला, त्याचंच नाव आहे हरिपाठ. हरे नामनस्य पाठा इति हरिपाठा. रात्रंदिवस जेवताना राम, खाताना राम, उठताना राम, जाताना राम. नाथ महाराजांचे अभंग पाहून घ्या. हरिबोला देता हरिबोला घेता, हा अभंग तुम्ही हरिपाठातला पाहून घ्या. सर्व कार्य करता हरिबोला, याला हरिपाठ म्हणतात. म्हणून ज्ञानोबारायांनी सर्व जीवांच्या कल्याणार्थ, त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी सुलभ जी सांगितली साधना, जी साधकांना न होता वेदना, आपल्याला मुक्ती कशी प्राप्त होईल याचं सुलभ साधन जर कुठल्या ग्रंथात सांगितलं असेल तर त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ. ज्ञानोबारायांनी तशी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 व हरिपाठ व इतर गवळणी अभंग असं वाङ्मय केलेलं आहे. पण ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ही उच्च स्तरावरली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये नवरसांचे सागर, उचित अलंकार रत्नांचे आगर सागर, आणि त्या ठिकाणी भावार्थाचे गिरीवर, साहित्य सोनियाच्या खाणी. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी ठिकठिकाणी हारोहारीनं भरलेल्या आहेत.
पण ज्ञानेश्वरीचे अधिकारी मात्र सर्व नाहीत. मी क्षमा मागून सांगतो, ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात का अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी. ह्या अध्यात्मशास्त्र आहे ज्ञानोबारायांचं. ज्ञानेश्वरी म्हणजे ही अक्षरे नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका, उजळली श्रीकृष्णे साचची बोलाची नव्हते शास्त्र, संसार जिनते ते शस्त्र, आत्मा अवतरते ते मंत्र अक्षरी, अक्षरम दिव्य परमम, अशी ही दिव्य अक्षरं ज्याच्यामध्ये भरलेली आहेत तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. म्हणून ज्ञानेश्वरीचे अधिकारी सगळे नाहीत महाराज, ज्ञानेश्वरीचे विशिष्ट अधिकारी आहेत. या तुकोबारांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर एऱ्या गबाळ्याचे कामनो हे, कामनो हे, एऱ्या गबाळ्याचे कामनो हे, कामनो हे, एऱ्या गबाळ्याचे कामनो हे, अजून एक ज्ञानोबारायांचं म्हणणं सांगू का तुम्हाला? अहो ज्ञानेश्वरी वाचावी कुणी, ऐकावी कुणी, तो असला पाहिजे गुणी. तो कुणासारखा गुणी असला पाहिजे. ज्ञानोबाराय त्याचं नाव घेतात. अहो अर्जुनाची पांती परिस्नेया योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. अर्जुनाच्या पांतीचे जे कोणी साधक असतील, जे कोणी भगवत भक्त असतील, त्यांनीच ज्ञानेश्वरीच्या नादाला लागावं, नाहीतर इतरांनी नाश्त्याच्या नादाला लागावं. हा, त्यांनी मात्र तिकडे जावं, भरपूर त्या ठिकाणी अशा प्रकारे नाश्ता करावा. ज्ञानोबारायांनी सांगितलं की पहा, अहो अर्जुनाची पांती, अर्जुनाच्या योग्यतेचे लोक ज्ञानेश्वरीचे अधिकारी आहेत. आता आपण तर कट झालो की नाही त्यात, आपली कटकटच मिटली. आता अमृतानुभवाचे अधिकारी कोण आहेत महाराज? ते देखील एथ अधिकारी मुक्तजन. अमृतानुभवाचा अनुभव देखील त्या ठिकाणी वेगळाच आहे. चांगदेव 65चे अधिकारी कोण आहेत? जो 1400 वर्ष काळाला टक्कर मारू शकतो, काळाला माघारी फिरू शकतो, एवढं योग सामर्थ्य जो आपल्या अंगी मिळू शकतो, तो चांगदेव 65चा अधिकारी आहे. कोण? श्री महान योगीराज चांगदेव महाराज. परंतु त्यांना देखील चांगदेव 65 कळालीच असं सांगता येत नाही. पहिलीच ओवी त्यांना जड गेली. स्वस्त्री श्री वटेशू, जो लपवणी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. अशा प्रकारची त्या ठिकाणी हे कळालं नाही चांगदेवरायांना. आपला अधिकार नाही, परंतु त्याचेही अधिकारी चांगदेवराय ठरले. पण मग हे तिन्ही जर ग्रंथ आपल्या डोईजड होतात, म्हणून ज्ञानोबारायांनी अत्यंत कृपाळूपणे, अत्यंत दयाळूपणाने आपल्याला समजेल, आपल्याला रुचेल, आपल्याला पचेल अशा प्रकारचं आणि एक सुंदर मराठी वाङ्मय, मराठी ग्रंथ निर्माण केला. आणि आज म्हणून ज्ञानोबारायांना मराठी भाषेचा फार स्वाभिमान आहे महाराज. ही मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ या जगा. असं ही मराठीच्या नगरामध्ये मोक्षाचा सुकाळ व्हावा म्हणून ज्ञानोबारायांनी हरिपाठ रूपी ग्रंथ आपल्याला द्यावा. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबारायांचा हरिपाठ म्हणजे महाराष्ट्र सारस्वताला ललांभूत असणारा हा ग्रंथ आहे महाराज. हा ग्रंथ शॉर्ट बट स्वीट अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ इतका महान आहे. ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी सांगावं या ग्रंथाचं त्या ठिकाणी काय देतं हे ग्रंथ? आपल्याला जीवन मुक्ती प्राप्त करून देतो हा ग्रंथ. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात हरिपाठात ह्या सांगतात, अत्यंत गोड अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, आपण तिथे येणारच आहोत. विठ्ठला विठ्ठला प्रत्येक जण, प्रत्येक महात्मा, प्रत्येक साधक, प्रत्येक त्या ठिकाणी जीवनामध्ये आलेली व्यक्ती का करत असेल भक्ती, तर याचं कारण आहे त्याला प्राप्त व्हावी अशी वाटते मुक्ती.
हा मुक्ती प्राप्त व्हावी आणि नंतर आपला जीवनाचा शेवट अत्यंत गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची प्रत्येक साधकाला परमार्थ करत असताना एकच प्रश्न निर्माण होतो, काय मी उद्धार पावेन. काही मी उद्धार पावीण, काय माझा उद्धार होईल, काय मला मोक्ष प्राप्त होईल, काय मला मोक्ष मिळेल, काय माझ्या जीवनातील अनर्थ टळेल, हीच प्रश्नाची आणि मालिका प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत राहते महाराज. आणि त्यासाठी ह्याचं उत्तर शोधण्यासाठी रात्रंदिवस तो आयशी चिंता करी सदा सर्व काळ. रात्रंदिवस हेची तळमळ, रात्रंदिवस त्याला तीच तळमळ आहे की माझा उद्धार होईल काय, मला मोक्ष मिळेल काय, माझ्या जीवनातला त्या अनर्थ टळेल, हे त्याचा प्रश्नाची मालिका. आणि घेऊन चाललेला साधक त्याने विचार केला, ह्या प्रश्नाला उत्तर समर्पक असे श्री संतच देतील. सगळ्या ज्ञानाचा असणारा ठेवा, वारकरी संप्रदायाचा पाया, ज्यांनी वारकरी संप्रदायासाठी झिजवली आपली काया, ते ज्ञानोबा राया. ते ज्ञानोबा राय ह्या प्रश्नाचं यथार्थ उत्तर देतील. म्हणून काही साधक मंडळी, काही जिज्ञासू वर्ग 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांच्याकडे आले. ज्ञानोबारायण म्हणू लागले, माऊली तुम्ही जगाचे माऊली आहात, संपूर्ण विश्वाची तुम्ही आहात माऊली, आम्हा सर्व साधकांची तुम्हीच आहात सावली. तेव्हा आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही, आम्ही चांगदेव पासष्टीकडे वळत नाही, आम्हाला अमृतानुभव जुळत नाही, मग आम्हाला मोक्ष मिळणार नाही का, आम्हाला मुक्ती प्राप्त होणार नाही का, हे तुम्ही आम्हाला कृपा करून सांगा. ज्ञानोबा म्हणतात, मुक्ती म्हणजे काय, तुम्हाला मुक्ती प्राप्त व्हायची जर असेल, मी सांगतो त्या जर मार्गाने गेलात, मी जर ज्या सांगतो त्या साधनाने गेलात, तर तुम्हाला एकच काय, चारही मुक्ती तुम्हाला प्राप्त होतील. सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता. मग ज्ञानोबा राया हे जर तुम्ही आम्हाला सांगणारच असाल तर वेळ का लावताय, एक तर वेळ आम्हाला अगोदरच कमी आहे, तुम्ही आम्हाला ती साधना पटकन सांगा, आम्ही नेमकं काय करावं जेणेकरून आम्हाला मुक्ती प्राप्त होईल. त्यावेळेस ज्ञानोबा राय त्या मुक्तीची साधना, त्या मुक्तीचा उपाय ह्या सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. देवाची द्वारी उभा क्षण भारी, देवाची द्वारी उभा क्षण भारी, मुक्तीचारी साधिल्या, तेने मुक्तीचारी साधिल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. राय सर्व साधकांना सांगतात, बाबा हो, तुम्हाला जर त्या ठिकाणी चारही मुक्ती जर प्राप्त करायची असेल तर फार सुलभ असणारी साधना मी तुम्हाला सांगतो. मी जिथे सांगतो तिथे फक्त काही क्षण तुम्ही उभे राहा. मग म्हटले, महाराज आम्ही कुठे उभं राहायचं, टपरीची आद्वारी,
शेजाऱ्याच्या द्वारी नाही 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 नाही, टपरीच्या द्वारी नाही, शेजाऱ्याच्या द्वारी नाही. मी सांगतो कुठे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या. मी देवाचं द्वार सांगतोय आणि त्या देवाच्या द्वारामध्ये तू क्षणभर जर उभं राहू शकलास तर तू चारही मुक्तीचा अधिकारी ठरशील. आता देव म्हणजे नेमकं काय, त्या देवाचं द्वार देव अगोदर कळला पाहिजे, मग त्याचं द्वार आपल्याला कळालं पाहिजे. मग ह्यासाठी तर एखाद्या त्या ठिकाणी अशा प्रकारे कुणीतरी साधक, कुणीतरी मार्गदर्शन करणारा पाहिजे. ज्ञानोबा राया, मग देव म्हणजे नेमकं काय? देव हा शब्द व्याकरणशास्त्रामध्ये कसा निर्माण झाला, त्याचं उत्पत्ती स्थान काय आहे, त्यातला मूळ धातू काय आहे? देव या शब्दातला मूळ धातू आहे दिव. दिव म्हणजे दिव्यता, दी म्हणजे दिव्यता. जसं मंदिर या शब्दाचा लॉंग फ्रॉम काय करता येईल? म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता, इज इक्वल टू मंदिर. विठ्ठला विठ्ठला. तसा देव या शब्दातला मूळ धातू आहे दिव. दिव्याचा गुणधर्म आहे प्रकाशने. स्वतः जो प्रकाशित होतो, स्वतः प्रकाशमान आहे आणि त्याच्या सत्तेमध्ये त्याच्या आश्रयाला जे जातात त्यांनाही तो प्रकाशित करून सोडतो. त्याचं नाव देव आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दुसरा शब्द आता जो देतो, देत राहतो. हिंदी में अगर हमें कुछ आपसे मांगना है तो हम कहते हैं मुझे ये चीज देव, द्या. देव म्हणजे देणे, देव म्हणजे त्या ठिकाणी देणे. थोडंसं त्या ठिकाणी ग्रामीण हिंदी आहे, पण देव या शब्दाचा अर्थ आहे देणे. जो आपल्याला अपार ज्याच्याकडून देणे आहे, आपल्याकडून आपल्याला ते घेणे आहे, त्याचं नाव आहे देव. ह्याला इंग्लिशमध्ये एक गोड शब्द आहे गॉड. मुळातच हा गॉड शब्द बऱ्याचपैकी गॉड आहे, गोड आहे, गोड आहे की नाही गॉड. ह्याचं त्या ठिकाणी स्पेलिंग सुंदर आहे, GOD. G फॉर जनरेशन, O फॉर ऑर्गनायझेशन आणि D फॉर डिस्ट्रक्शन. विठ्ठला विठ्ठला. जनरेशन म्हणजेच आता समजा कदाचित जाऊ नये पण प्रसंग आला वाईट आणि एका क्षणात जर गेली लाईट तर किती वातावरण होईल ना ताईट. बरं, लाईट गेल्यानंतर एका क्षणामध्ये विद्युत निर्मितीचं जे त्या ठिकाणी निर्माण करण्याचं जे यंत्र आहे त्याला आम्ही काय म्हणतो? जनरेटर. वा, सुंदर. मला जरा मदत करण्याचा प्रयत्न करा. जनरेटर म्हणजे जी फॉर जनरेशन, उत्पादक शक्ती. ओ फॉर ऑर्गनायझेशन, संघटना. आता आपल्याला कीर्तन करायचंय, प्रवचन करायचंय, व्याख्यान करायचंय. एकटा वक्ता असून भागणार नाही, त्याला तेवढ्याच ताकदीचा श्रोता लागतो तुमच्यासारखा, तेवढ्याच ताकदीचे मृदुंग पकवाज वादक लागतात, तेवढ्याच ताकदीचे गायक लागतात. याला म्हणतात ऑर्गनायझेशन. आणि हे जो गोळा करतो त्याला म्हणतात ऑर्गनायझर. विठ्ठला विठ्ठला. ओ फॉर ऑर्गनायझेशन आणि डी फॉर डिस्ट्रक्शन म्हणजे विनाश. हे तिन्ही गुणधर्म ज्याच्याकडे आहेत, तिन्ही पॉवर जो राखून ठेवतो आपल्याकडे आहे, त्याचं त्या आपल्याकडे जो सामावून घेतो त्याचं नाव आहे गॉड. आणि म्हणून इथे देव हा शब्दाचा अर्थ एवढा विपुल होतो, आपल्याला पुढे जावं लागेल. देव या शब्दाची व्याख्या कठोपनिषदामध्ये फार गोड केलेली आहे. उपनिषद जर आपण पाहू गेलो, उपनिषद आहेत 108. त्यापैकी दशोपनिषद प्रसिद्ध आहेत ना बाबा. ईशकेन कट प्रश्न, मुंडक मांडुक्य, तैतरीय, ऐतरीय, बृहदारण्य, छांदोग्य, श्वेताश्वेतर. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझ्याकडे पहा, ही सगळी उपनिषद आहेत 10. किती? 10. आता सांगितली ती ईशकेन कट प्रश्न, मुंडुक मांडक्य, तैतरीय, ऐतरीय, छांदोग्य, बृहदारण्य, श्वेताश्वेतर. त्यापैकी आणि एका उपनिषदामध्ये ब्रह्माची नाम देवाची व्याख्या केलेली आहे. आता जमतंय का ते आपण पाहूया, ते आपण पाहून घेऊया तिचा अर्थ काय. ते उपनिषद सांगतं, कठोपनिषद सांगतं ब्रह्म म्हणजे नेमकं काय, देव म्हणजे काय. भगवान परमात्मा जो दिसतो त्याला देव म्हणावं का? नाही. उपनिषद सांगतं दिसतो तो देव नाही, दाखवतो तो देव. विठ्ठला विठ्ठला. आता श्लोक तुमच्या पुढे मी निवेदन करतो. या चक्षुषाम पश्यती येन चक्षुंशी पश्यती तदेव ब्रह्मतम विद्वी नेदम यदुमुपासते.
आपल्याला कळेल या श्लोकाचा अर्थ. जे डोळ्याने दिसते ते ब्रह्म नव्हे, डोळे ज्याच्यामुळे पाहू शकतात अशी त्या डोळ्याच्या मागची अतिंद्रिय शक्ती, तिचं नाव आहे देव. विठ्ठला विठ्ठला देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. तो देखवी, तो दिसतो असं नाही, तो ऐकवी, तो ऐकता येतो असं नाही. किती उपनिषद गोड बोलतं महाराज. अर्थ समजावून घेऊया आपण. या चक्षुषाम पश्यती, हे चक्षुषाम पश्यती येन चक्षुंशी पश्यती. जे डोळ्यानं दिसतं ते ब्रह्म नव्हे, ती मूर्ती आहे. मूर्ती आहे. डोळ्यानं देव दिसू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी तुम्हाला एक सामान्य प्रश्न विचारतो, जरा माझ्याशी संवाद साधा. हा, आपल्याला दिसतं कशाने? डोळ्याने, असं म्हणणं तुमचं आहे. आता मी तुम्हाला त्या ठिकाणी पुढे उदाहरण सांगतो. काल्याच्या आदला दिवस आहे, आपला सप्ताह चालू आहे. सपोज इमॅजिन करा, आपला सप्ताह चालू आहे. उद्या दुसऱ्या दिवशी काला, आणि काल्याला जवळजवळ 5-1 हजाराचा समाज आला, आदल्याच दिवशी आला. आता त्या समाजासाठी आपल्याला महाप्रसाद करणं आहे. महाप्रसाद करण्यासाठी तांदूळ निवडणं आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी तांदूळ घेऊन आले. 5-1 पोती बासमती तुकडा. किती सुंदर असतं तो तांदूळ. आणि तो तांदूळ निवडण्यासाठी आदल्या दिवशीच्या जागराच्या कीर्तनाच्या नंतर आणि कार्यकर्त्यांनी माईकवर निवेदन केलं, माता भगिनी जेवढ्या आहेत त्यांनी कीर्तन झाल्यानंतर कृपया घरी जाऊ नये, हे तांदूळ निवडल्याशिवाय घरी जाऊ नये, एवढं सहकार्य करावं, एकमेका सह्य करू अवघे धरू सुपंत. सर्व माता भगिनींनी ते ऐकलं. 10-15 माता भगिनी आणि तांदूळ निवडण्यासाठी बसल्या. तांदळाची पोती, तांदळाची गुणी मध्ये सोडलेले आहेत, आणि मध्ये सोडलेले असताना तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम चालू आहे. आपल्याला येणाऱ्या ओव्या जनाबाईंच्या त्या आपल्या मुखानं म्हणतायत, हातानं काम करतायत. हातानं काम करतायत. तांदूळ निवडण्याचं काम अगदी रंगात आलंय, आमच्या माता भगिनीच्या अंगात आलंय. तांदूळ निवडण्याचा ऐन मध्यामध्ये, तेवढ्यामध्ये मगासारखी गेली लाईट. आता अंधार झाल्यानंतर, लाईट गेल्यानंतर खरं सांगा, माता भगिनी तांदूळ निवडतील का चिवडतील? विठ्ठला 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 विठ्ठला. आता तांदूळ निवडू शकाल तुम्ही का? आपले डोळे रिटायरमेंटला गेले का? हा, डोळे आपले ऑफ झाले का? डोळे ऑफ झाले नाहीत. ज्याच्या सत्तेनं दिसतंय ती लाईट ऑफ झाली, तो दिवा गेलेला आहे, तो प्रकाश गेलेला आहे. म्हणजे डोळ्यानं जे दिसतं हे मगाचं विधान आता चुकीचं ठरलं ना. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असं कधी कधी कीर्तनात देखील बदलावं लागतं. माणसं व्यवहारातच बदलतात असं नाही, पण कीर्तनात देखील बदलण्याचा प्रसंग येतो, त्यात तुमचा दोष नाही. म्हणजे आता इथे डोळे असून देखील तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम होत नाही. याचं कारण त्याच्या सत्तेशिवाय, त्या प्रकाशाच्या आपल्याला दिसत नाही. म्हणून तो प्रकाश जो आहे ना, देव, त्याचंच नाव आहे देव. विठ्ठला विठ्ठला. किती ब्रह्माची गोड व्याख्या नाही साहेब, किती गोड व्याख्या आहे. या चक्षुषाम पश्यती, त्याच्या प्रकाशाशिवाय डोळे असून काय उपयोग आहे? 2 नाही 4 असले तरी विचार करा, आपल्याला ती गोष्ट दिसू शकत नाही. पण ज्याच्या सत्तेनं दिसतं ना, त्याचं नाव आहे देव. यश्रोत्रान्न शृणोती, जे कानानं ऐकता येत नाही पण कान त्याच्या सत्तेनं ऐकल्याशिवाय राहत नाहीत, त्याचं नाव आहे देव. आता देव शब्द कळाला. आता द्वारामध्ये तुम्हाला नेतो, म्हणजे मी माझ्या घरी जायला मोकळा. विठ्ठला विठ्ठला. देव हा शब्द कळाला. आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं चिंतन पुढे न्यावं लागेल. देव, आता देवाचं द्वार कळण्यासाठी देवाचं घर आपल्याला बाबा कळालं पाहिजे. आम्ही एखाद्या व्यक्तीचं घर शोधताना किंवा एखाद्या व्यक्तीचा पत्ता शोधताना आम्ही असं म्हणतो का, अहो त्या अमुक तमुक हरिभक्तीपरायण पाटलांचं दार कुठे आहे? हो, दार विचारण्याची प्रथा नाही. जर कोणाला दार जर विचारलं तर आपल्या तोंडावर दार मारतील फेकून लोक. असे हुशार आहेत. दार विचारत नाही, आम्ही काय विचारतो? घर विचारतो. मग देवाचा अगोदर घर, त्याचा आम्हाला विचार करावा लागेल. मग देवाचं घर कुठलं आहे? देव राहतो कुठे? लगेच त्या ठिकाणी उत्तर आलं की भगवान परमात्मा राहतो कुठे? एरवी सर्वांच्या हृदयदिशी मी आमुका आहे ऐशी, बुद्धीस पुरे जे अहर्निशी ते वस्तू गा मी. किंवा दुसरी ओवी ज्ञानोबारांची आपल्या पुढे सादर करतो, तैसा हृदयामध्ये मी रामू, का असता सर्व सुखासी आरामू, का भ्रांताशी कामो विषयावरी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
जनाबाईंचं प्रमाण जर द्यायचं झालं तर हृदयामध्ये खाणा केला, हृदयामध्ये खाणा केला, हृदयपाणी खाणा गेला, हृदयपाणी खाणा गेला. आता विठ्ठल कोटीला, आता विठ्ठल कोटीला, आता विठ्ठल कोटीला. हृदयपाणी खाणा गेला, हृदयपाणी खाणा गेला. जनाबाई महाराज गोड त्याचा पत्ता सांगतात. हृदयबंदी खाणा केला, आत विठ्ठल कुंडीला. हृदय ह्या बंदीखाण्यामध्ये आम्ही त्याला जखडलेला आहे. आता हे हृदय कुठे आहे? नेमकं हृदय जिथे आहे त्याचं नाव आहे शरीर. त्या शरीरामध्ये हृदय रूपी अंतकरण अशा प्रकारचं वास्तव्य करतं. मग ह्या शरीराला, ह्या शरीर जर देवाचं घर असं आपल्याला समजायला हवं. आपण आता घरापर्यंत आलो. विठ्ठला विठ्ठला शेपक पण प्रमाण आहे एक, देह देवाचे मंदिर. किंवा भगवान परमात्मा देखील सांगतात यंत्रारूढानी मायया भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. मी ह्या शरीररूपी यंत्रामध्ये वास्तव्य करून सगळे कार्य करून घेतो. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी शरीरामध्ये आहे. म्हणजे शरीर हे देवाचं जर घर धरलं आपण, घर अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं तर ह्या घराला दार किती? हा प्रश्न येतो की नाही? हा, शरीर हे देवाचं घर आहे. नवे नवे घराहीपेक्षा मोठी पदवी कबीर महाराज आपल्या एका हिंदी अभंगामध्ये ह्या घराला देतात. घरापेक्षा स्टँडर्ड जर काय असेल तर त्याचं नाव बंगला. विठ्ठला विठ्ठला. कबीर महाराज ह्या बंगल्याचं वर्णन यथोचित करतात. बंगला खूब बनाया भी, अंदर नारायण सोया भी. इस बंगले को दरवाजे कितने सिर्फ हमें ये बताओ. कबीर महाराज कहते इस बंगले को 10 दरवाजे, बीच पवन का खंबा. अगर ये न होगा पवन का खंबा तो आदमी हो जाएगा लंबा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता मला वेळ माझ्याकडे कमी आहे. 5 वायूच्या आश्रयानं आपलं शरीर रूपी ही इमारत उभी आहे. पंचप्राण ज्याला म्हणतात. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, समानाय नमः, उदानाय नमः, पंचप्राणाय नमः. ह्याला आपल्याला पूजेमध्ये ह्या प्राणांना नमन करावं लागतं. 5 उपवायू आहेत. नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. हे पंच उपवायू आहेत. एरवी सगळे मिळून 10 वायू आपल्या शरीरात कार्य करतात. यातला एखादा देखील वायू जर उन्हा पडला तर अर्धांग वायू होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. भ्यायचं कारण नाही. कीर्तन चालू आहे. याला म्हणतात हे बीज पवन का खंबा. आता मला खांबांचा विचार करायचा नाही. आता मला विचार करायचा आहे फक्त त्या ठिकाणी दारांचा. 10 दारं आहेत असं कबीर महाराजांचं म्हणणं आहे. पण भगवान कृष्णाचं गीतेमध्ये सांगणं आहे नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन. आता देवाची 9 द्वारं देवाने गृहीत धरली आहेत. पण कबीर महाराज 10 द्वारं धरतात. आपण संतांच्या म्हणण्याचा विचार करू. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. याचं कारण देशाचा स्वाभिमान संत आहेत आणि देशाची संपत्ती ग्रंथ आहेत. अंडरलाईन दिस पॉइंट. महत्वाचा मुद्दा सांगतो. देशाचा स्वाभिमान संत आहेत. आपले सावळाराम बाबा म्हात्रे ही सगळी मंडळी, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सावता महाराज, नंतर त्या ठिकाणी गोरोबा काका, हे सामान्य आहेत का? हा आपल्या देशाचा स्वाभिमान आहे. पण देशाचा स्वाभिमान संत आहेत आणि देशाची संपत्ती ग्रंथ आहेत. म्हणून भगवान परमात्म्याच्या म्हणण्याचा विचार न करता वेळेच्या अभावी आपण कबीर महाराजांच्या म्हणण्याचा विचार करू. ह्या बंगल्याला 10 दरवाजे. 10 नीट माझ्याकडे पहा. 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, मुखद्वार, अधोद्वार व गुदद्वार. ही 9 छिद्र, ही 9 द्वारं धरली तर 10वं एक द्वार असतं त्याला दशमद्वार म्हणतात. केवळ आणि निव्वळ अध्यात्म सांगण्याचा आपण प्रयत्न करूया. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ब्रह्मरंध्र म्हणजे दशमद्वार. असे 10 द्वारं जर त्या ठिकाणी आपल्या समोर आली, पण ह्या 10 द्वारापैकी कुठल्या द्वारात उभं राहायचं माऊली? आम्हाला सांगा ना, आम्हाला तेवढं कळू द्या. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात अरे ही 10 द्वारं ही दशेंद्रिय दृश्य आहेत आणि भगवान परमात्मा अदृश्य आहे. तो डोळ्यानं गोचर होत नाही ना. तो डोळ्यानं गोचर होत नाही. ते येतं मनाची नखी न लगे. ते मनाची बुद्धी तिथे त्या ठिकाणी मनाची नखी न लगे. विठ्ठल विठ्ठल. आपण देवाच्या 10 दाराचा विचार आपण करत होतो. त्या 10 दारापैकी
एक त्या ठिकाणी ही दशेंद्रिय ही दृश्य आहेत, पण भगवान परमात्मा अदृश्य आहे आणि तो अदृश्य असणारा परमात्मा ह्या द्वारामध्ये उभं राहून आपल्याला दिसणार नाही. मग ह्या 10 इंद्रियांच्या पलीकडे एक द्वार असलं पाहिजे. ते द्वार कुठलं? त्या ज्ञानोबा आहे त्या द्वाराचं वर्णन करतात. तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एका ते. यालाच मनुस्मृतीमध्ये म्हणू महाराज म्हणू ऋषी अनुमोदन देतात. बाबा रे तुझ्या उद्धार करायचा आहे ना, तुला मोक्ष प्राप्त करायचा आहे ना, एकच सबळ असणारा एक श्लोकाचं प्रमाण देतो आणि मी विठोबा रखुमाईचं भजन घेतो. अत्यंत गोड प्रमाण आहे की मोक्ष कसा प्राप्त होतो. आणि मनुस्मृतीमध्ये म्हणू महाराज म्हणतात मनयो मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. मनुष्य किती गोड सांगतात. अरे जीवाच्या बंधाला अथवा मोक्षाला, त्याच्या जीवामध्ये गुंतण्याला अथवा मुक्तीला त्याचं कुठलंही जन कारणीभूत नाही, तर त्याचं मन हे कारणीभूत आहे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीला आले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे. प्रवृत्तीतून निवृत्तीला जाणं म्हणजे बंधातून मोक्षाला जाणं, आणि बंधातून मोक्षाला जाणं म्हणजेच मुक्ती प्राप्त होणं. तेने मुक्तीचारी साधियेला, तेने मुक्तिचारी साधियेला, तेने मुक्तिचारी साधियेला. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. अभंगाच्या पहिल्या चरणाचा यथामती यथावकाश आपण विचार करण्याचा प्रयत्न केला. हा एवढासा विचार पुरेसाच आहे असं मला म्हणता येणार नाही. याचा विचार फार मोठा आहे. अरे स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य गुरुनाम गुरु धुण्णा महाराज देगलूरकर यांनी फार मोठं चिंतन केले. देवाचं द्वार म्हणजे नेमकं काय आहे, देवाच्या द्वारांच्या साधनांचाही त्या ठिकाणी उल्लेख बराच केला आहे. पण आपल्याला वेळेची फार मर्यादा आहे, म्हणून आपल्या अभंगाचं पहिलं चरण आपण विचार करून इथे त्या ठिकाणी संपून टाकलेलं आहे. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. आता एक क्षणाचा क्षणभरच विचार करूया. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. क्षणाचा क्षण म्हणजे नेमकं काय? एक क्षण परमार्थ करून आपलं भागतं का? आपल्याला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो का? पण एका क्षणाचा विचार अशा प्रकारचा आहे. एक डोंगरे बापूंचं सुंदर विधान असायचं भागवतामध्ये की साधकानं आणि असणाऱ्या माता भगिनीनं या विधानाचा विचार करावा आणि एवढं विधान घरी घेऊन जावा. ज्या माऊलीला, ज्या माता भगिनीला संसार करायचा आहे तिने आपल्या संसारातला एक कण देखील वाया जाता कामा नये. अन्न का कण और जीवन का क्षण. बहुत महत्व का वाक्य है. विठ्ठल 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 विठ्ठल. अन्न का कण और जिंदगी का क्षण. वायाला नाही गेला पाहिजे असं डोंगरे बापूंचं म्हणणं असायचं. ज्या बिचाऱ्या माऊलीचं कण 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 गोळा करून मन तयार होतं, ज्या माऊलीनं कण कण गोळा करून जो जिन संसार करते तीच खरी माऊली आहे. म्हणून त्या ठिकाणी कणाकणानं संसार होतो आणि क्षणाक्षणानं परमार्थ होतो. ज्या माऊलीचं त्या मुसळच केरात जात असेल तिचं बँकेत काय जात असेल? विठ्ठल 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 विठ्ठल. कणाकणाने संसार होतो आणि क्षणाक्षणानं परमार्थ होतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात उभा क्षणभरी. या क्षणभरी या शब्दाचा अर्थ आहे बाबा रे आपलं आयुष्य क्षणभर आहे महाराज. क्षणभराची देखील गॅरंटी देता येत नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ही मुक्ती आणि भक्ती प्राप्त करण्यासाठी त्याला संसार सोडून हिमालयात जावं लागेल असं नाही. तर असोनी संसारी जिव्हे वेगू करे वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा. तो संसारात असला तरी काही वाईट होत नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम. एक इंग्लिशमध्ये सुंदर म्हण आहे, युअर ड्युटी इज युअर ब्युटी. तुमचं काम त्या कामातच शोधा राम, त्याला अंती मिळेल आराम. जो कामात करतो आराम तो असतो हराम. म्हणून
आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा वेदांनी देखील बाह्य उभारून हे आपल्याला अनुमती दिली. पण महाराज आम्हाला हे सांगा की हे ग्रंथाचा पुरावा आम्हाला नको, आम्हाला एखाद्या संताचा पुरावा द्या. हु इज द विटनेस ऑफ दिस फॅक्ट? ह्या वस्तुस्थितीला कोण विटनेस आहे? त्या साक्षीदाराचं नाव काय? त्या साक्षीदाराचं नाव ज्ञानोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आखुणा, ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आखुणा, ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आखुणा, ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आखुणा. तारके कारणा पांडवा घरी, तारके कारणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तारकेचा राणा पांडवा घरी, तारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुढे वेळे पुढे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. नाही विचारिला अधिकार म्या, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा हा पाया प्रीती करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सद्गुरु वामनबाबा महाराज, सद्गुरु सावळबाबा महाराज, वासुदेव महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय.